about our kingdom. That's why we can say that Georgian statement and countryhood is very old, 4,000 years old. हे जिनवाली रिझर्वायर आहे. हे आम्ही आता काजबेगी टूर घेतलेला आहे मी, आणि मी तिथून निघाले. समोर जे आहे ते बर्फाचे डोंगर आहेत. समर सीझन म्हणजे जुलैमध्ये हे पूर्ण भरतं, कारण वरचा सगळा बर्फ वितळतो आणि हे पाण्याचं जे पातळी आहे ही अतिशय उंचपर्यंत होते. तर अतिशय सुंदर आहे हे जिनवाली. माझी ही बस आहे पांढरी, आणि हा असा सगळा जॉर्जिया परिसर आहे. समोर जो आहे तो डाव्या बाजूचा आहे ड्रायव्हर, आणि इकडची आहे ती टूर गाईड. हे भिंतीवर लिहिलेलं आहे 1700 सालातला आहे. अन्नानुरी फोर्ट 1400 सालचा चर्च आहे, म्हणजे अन्नानुरी फोर्ट म्हटलं तरी तिथे. आणि हे जे आहे हे अलीकडचं आहे, हे दुसरं आहे. गुरुवारीला चाललोय आम्ही, आणि जाताना मध्ये आम्ही लंचसाठी थांबलेलो आहे. टिब्लिसीहून काजबेगीचा जो टूर आहे त्याच्यामध्ये अन्नानुरी झालेलं आहे, जिनावली झालेलं आहे, आणि आता गुरुवारीला चाललं आहे. आणि इथे सगळेजण थांबले आहेत लंचसाठी. मी माझं लंच माझ्याबरोबर घेतलेलं आहे, त्याच्यामुळे मला वेळ आहे. हे इथे बसलेले आहेत सगळेजण. मस्त व्ह्यू आहे, एकदम सुंदर. मी अजून वर आले त्यामुळे अजूनच छान. सगळे बर्फाचे डोंगर आहेत. आणि हे जे रेस्टॉरंट जॉर्जियन वाईनचं जे ओरिजिन आहे ना हे इथलं आहे असं यांचं म्हणणं आहे. त्यामुळे तुम्ही उतरलात एअरपोर्टवर की वेलकम टू वाईन ओरिजिन सिटी असं म्हणतात. For English speaker, it's a honey from acacia tree. In Georgia we love it, we say it's a less allergic. Closer, guys, closer. मध आहे आणि थँक्यू. टेस्ट करायला दिल्या. What about you? You want a honey? Come on, come close. Thank you, mate. हे जे आहे ना अकाशिया ट्री आहे ना त्याचं हनी आहे, म्हणजे मध आहे. दिस इज फ्रॉम विच ट्री? विच वन? It's a honey from chestnut flowers. Chestnut flower. Chestnut every time good for your stomach, blood pressure and blood circulation. Ребята, это каштановый мед. You wanna? चेस्टनट फ्लॉवर असून ते ब्लड सर्क्युलेशन पासून साठी चांगलं आहे म्हणून सांगतो. हनी टेस्टिंग चालू आहे. Это каштановый мед, ребята. Каштан. हनी फॉर टेस्ट. Next one, it's a honey from linden tree. Это липа, ребята. सगळ्या बाजूनी आम्ही ते वाईन नाही हनी टेस्टिंग केलं. इथे लिहिले नॅचरल हनी. 100 ग्रॅम असेल. वेगळे प्रकारचे वाईल्ड फ्लॉवर्स मिक्स, रास्बेरी आणि 2-4 झाडं आहेत तिथली. तर ते वेगवेगळे औषधी आहेत. आणि 100 ग्रॅमचा 25 जेल
25 जेल म्हणजे 1000 रुपये होत असतील, कारण एक जेल म्हणजे 35 रुपये. सगळीकडे बर्फ आहे आणि इथे स्कीइंग रिसॉर्ट वगैरे असतं आणि स्कीइंग करतात थंडीच्या म्हणजे हिवाळ्यामध्ये. तर हे गडावरी आहे, अन्नानुरी झाल्यावर एक गडावरी. सगळीकडे म्हणजे मागे पुढे सगळ्या असं त्या बर्फाच्या डोंगरातून चाललो आहे आम्ही. खूपच सुंदर, छान वाटतं एकदा. या गडावरीच्या इथून आम्ही आता काजबेगीला चाललेलो आहे. अजून पुढे पुढे चाललोय. आता हा जो रस्ता आम्ही हा जो जाणारा रस्ता आहे ना, हा रशियाला, इथून रशिया अतिशय जवळ आहे. म्हणजे जे मोठे मोठे ट्रक्स वगैरे येतात ना, ते रशियाहून येतात. आणि आम्ही आता चाललोय गडावरीहून काजबेगीला. जे काळसर काळसर दिसतंय ना, त्या झाडांवर बर्फ आहे, झाडांवर बर्फ आहे, त्याच्यामुळे ते काळसर काळसर दिसतं. उघडा टनेल आहे, उघडा टनेल. हे बघ, इकडे ना स्काय डायव्हिंग करतात वर. पॅराशूट घेतलं. पॅराजम्पिंग एक असं सुंदर, एक वेगळाच टनेल आहे. मोठाच्या मोठा आहे आणि सगळीकडे बर्फाचं डोंगर. गाड्या थांबल्यात मागे आणि आम्ही याला व्हाईट हाऊस पण म्हणतात. तर आम्ही आता अशा ठिकाणी चाललो आहे की सगळीकडून बर्फ 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 आणि बर्फ पूर्ण. आणि इथे पॅराग्लायडिंग पण करतात. हे जे काळसर दिसते, झाडांवर पडलेला बर्फ आहे. काजबेगीला चाललोय मी, काजबेगी. मध्ये थांबतोय आता. हे फ्रेंचांनी बनवलेलं आहे म्हणे. इथे खाली रेस्टॉरंट आहे, हॉटेल, आणि हे फ्रेंचांनी बनवलंय असं म्हणतात. हे बर्फातून चाललोय ना, तर पाय सटकतात. सगळेजण बर्फातून चाललेले आहेत. पॅराग्लायडिंग पण करतात. थोडं सुद्धा लक्ष जर गेलं ना इकडे तिकडे, खालीच पाय पाहून चालावं लागतं. सपशेल हे पॅराग्लायडिंग करतात. तिथे पण क्लब आहे पॅराग्लायडिंगचा. खाली किती सुंदर आहे तळ. मस्त आहे ना, खूपच सुंदर.
गडौरी म्हणून गाव आहे. तिथे व्हाईट हाऊस पण म्हणतात त्याला. आकाशात उडणारे ग्लायडर्स, खाली बर्फ, डोंगर, इकडे आहे ते छोटंसं तळं, सगळीकडेच बर्फच बर्फ. आज 30 एप्रिल 2026 आणि हे जे बनवलं हे फ्रेंच लोकांनी बनवलंय असं म्हणतात. हा माझ्या मागे जो व्ह्यू आहे ना, हे मला इथलं खालचं तळं खूप आवडलं. खूपच सुंदर आहे. दिसतंय काय हे? किती सुंदर आहे. आणि पॅराग्लायडिंग चालू आहे. सगळीकडून बर्फाचे डोंगर आहेत. आणि ही जी वॉल आहे, माझ्या मागे जी वॉल दिसते ना, ही फ्रेंचांनी बांधलेली आहे. पूर्ण अगदी सटकायला होतं. आता तुम्हाला पूर्ण वॉल दिसेल. अतिशय सुंदर रंगवलेलं आहे. आता समोरच्या बाजूचा व्ह्यू आपण पाहूया. एप्रिल आहे आज 2026. पंचवीस मिनिटं आहेत आमच्याकडे गाडी होण्यासाठी. त्याच्यातले आता 5च मिनिटं राहिले. वर बघा आकाशात. तर गुड बाय करूया आपण. किती वेळ व्हिडिओ काढला तरी सुद्धा समाधान होत नाहीये. समोरचा बघायचा का आता? हा जर्मन सोल्जर्सनी बांधलेला आहे सेकंड वर्ल्ड वॉरच्या दरम्यान. आता निघालो आम्ही टनेलहून आणि इकडे सगळे स्कीइंग वगैरे करतात. सगळीकडे बर्फच बर्फ. बाप रे बाप. भारतात पण फिरले मी सगळीकडे, मनाली, लेह, लडाख, पण इकडे जरा जास्तच आहे. जॉर्जिया